ज्या लोकांमुळे माणसाचा माणसावर विश्वास आहे आणि माणुसकी जिवंत आहे, त्या सगळ्यांना माझा सलाम. आज टाईम मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट असं बऱ्याच वेळा आपण ऐकतो. हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत इंटरनेटवर त्याचे. बऱ्याच लोकांकडून आपण ऐकतो, की बाबा टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे, वेळ असा वाचवला पाहिजे, तसा वाचवला पाहिजे आणि बऱ्याच ह्याच्यावर त्या स्ट्रॅटेजी उपलब्ध आहेत. पण आपला फंडा तुम्हाला माहिती आहे, की डायरेक्ट आपण प्रॅक्टिकल सोल्युशन देऊन प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्हाला मला जे काहीतरी रिलेट होईल, असं काहीतरी सोल्युशन द्यायचा आपण तेव्हा प्रयत्न करतो आणि टाईम हा गोष्ट अशी आहे ना, इतकी महत्त्वाची आहे, की म्हणजे तो अंबानी काय अदानी पण विकत घेऊ शकत नाही. स्टॉक शेअर कुठले पण विकत घेतील ते पैसे देऊन. कंपनी विकत घेतील. पण गेलेला सेकंद ते सगळी कंपनी अख्खी विकली तरी येणार नाही त्यांचा. हा टाईम आहे. म्हणून मला ह्याच्यावर थोडंसं बोलायचं होतं, की टाईम मॅनेजमेंटचा सीन काय आहे नक्की? बरं, टाईम मॅनेजमेंट हा विषय बोलायचा एवढा मोठा हवा काय, तर त्यामध्ये वेळ पुरणार नाही कारण सगळे थेरॉटिकल बरंच आहे 24 तास आहेत सगळ्यांकडे. 8 तास झोपा, 8 तास कामाला द्या, 8 तासात तुम्ही तुमचे प्रोडक्टिव्ह काम करा. ही ऑन पेपर ऐकायला भारी वाटतं, सगळं ओके आहे. पण ॲक्चुअली जेव्हा करायला जातो तेव्हा ते वर्क होत नाही कारण आपण प्रत्येकाने ते ट्राय केलेलं आहे, तुम्ही, मी सगळ्यांनी कधी ना कधी आणि ते बऱ्यापैकी फेल झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये एक बेसिक फंडा काय रॉकेट सायन्स नाही. ह्यातलं सीन फक्त एवढाच आहे, की 2 लोक आहेत 2 प्रकारचे. की ज्यांचं सगळं गोष्टी प्री प्लॅन आहेत. त्यांचं सगळं प्लॅनिंग आहे. त्यांच्या प्रायोरिटी ठरलेल्या आहेत. आणि असा एक लोकांचा गट आहे, की त्यांचं काय फिक्स नाही उद्याचं बाबा नेक्स्ट मोमेंटला ते काय करणार आहेत, पुढच्या 2 तासात काय करणार आहेत, उद्या काय करणार आहेत, महिन्यात काय करणार आहेत, वर्षात काय करणार आहेत, पुढच्या 10 वर्षात ते त्यांना कुठं बघतात हे त्यांना माहीत नाही. अशा लोकांचा एक गट आहे आणि अशा लोकांचा एक गट आहे, की त्यांचं उद्याचं, 2 तासाचं, परवाचं, महिन्याचं एक ढोबळ तरी का होईना पण वर्षाचं त्यांचं नियोजन आहे. मग अशा लोकांचं काय होतं, एक असा फील येतो बघा, कधी तुम्हाला पण जाणवलं असेल ही गोष्ट, की ज्यावेळेस तुम्हाला ह्या गटात तुम्ही ज्यावेळेस तुमची फेज ह्या गटातली असते, की जे तुम्हाला बोर झालेलं असतं, काय करू वाटत नाही आणि दिवस असाच ढकलत असतो. त्यावेळेस टाईम एकदम स्लो जातो. म्हणजे आत्ताशी 1 वाजला आहे, आत्ताशी 15 1 वाजून 1:15 झाला आत्ताशी. म्हणजे एकदम टाईम स्लो मूव्ह करत असतो. घड्याळ असं वाटतं. असं वाटतं, की ह्या टाईममध्ये हा स्पेस एकदम स्लो झाला एकदम. पण ज्यावेळेस तुमचं सगळं प्री प्लॅन असतं, गोष्टी एकदम तुम्ही ठरवून केलेल्या असतात, की उद्या मी उठून हे करणार आहे, त्यानंतर मला दुपार सेशनमध्ये मला हे करायचं आहे, संध्याकाळच्या स्लॉटला मला ही गोष्टी करायच्या आहेत आणि माझा असा-असा वर्क शेड्यूल आहे. टाईम पुरत नाही तुम्हाला, कधी पण बघा. पेपरवरनं नेहमी आपण कॉलेजला, शाळेला पेपर द्यायचो. तेव्हा आठवत असेल, की पेपरवरनं बाहेर आलेल्या पोरांची बोंबाबोंब असते, की टाईम पुरला नाही, टाईम पुरला नाही, टाईम पुरला नाही, हे राहिलं, ते राहिलं. ते असं का होतं? की आपल्याला भावानं माहीत होतं, की पेपरचं टायमिंग उद्या पेपर 10 ते 1 आहे. 3 तासाचा पेपर आहे. 70 मार्काचा पेपर आहे. 80 मार्काचा पेपर आहे. त्यात 10 प्रश्न येणार आहेत. त्यात उपप्रश्न 2-2 येणार आहेत. त्यापैकी 10 मधले 7 सोडवायचे आहेत कंपल्सरी 3 नाहीत. म्हणजे हे सगळं तुम्हाला आधी माहीत होतं. सगळं प्री प्लॅन होतं ह्यातलं. सगळं माहीत होतं, की एवढं-एवढं करा. त्या टाईम पुरणार नाही. सगळं सिस्टमॅटिक असेल ना, तिथं टाईमची कमतरता नेहमी भासणार आणि जिथं प्लॅनिंग नाही, तिथं टाईम वाटणार भरपूर आहे, पण अवेलेबल कोणाकडेच नसणार आहे. म्हणून म्हणतो, की गोष्टी प्री प्लॅन करा. तुम्ही गोष्टींचं शेड्यूल ठरवा, की बाबा हा माझा डाटा आहे. हा तुमच्याकडे बाबा हे तुमचं व्हिजन आहे, टार्गेट आहे सॉरी आणि तुमच्याकडं इनपुट्स काय-काय आहेत, तुमच्या प्रायोरिटी काय-काय आहेत, तुमच्याकडे इनपुट्स काय-काय आहेत, तुम्हाला किती एनर्जी त्यामध्ये किती टाईम द्यायचा आहे, ते ठरवा त्या स्लॉटमध्ये. पण मी म्हणत नाही, की प्रत्येक गोष्ट त्या स्लॉटमध्ये तेवढ्या आहेत 100% एफिशियन्सी भेटेल, आउटपुट भेटेल. नो मशीन इज काय गिव्हिंग 100% एफिशियन्सी. कुठलीच मशीन नाही, की ते 100% एफिशियन्सी येईल. मग त्यामुळं तुम्ही तुमचं काम करा. 80-90% गोष्टी प्रमाणात वर्क झाल्या, तरी आपला फायदा आहे ना. कोण म्हणतंय 100% वर्क करा. झाल्याच पाहिजेत आणि होणार पण नाहीत त्या गोष्टी. इम्पॉसिबल आहे ते. परपेच्युअल मोशन आहे. परपेच्युअल थिंग आहे ती. त्याच्यामुळं टाईम मॅनेजमेंटच्या जास्त थेरॉटिकली गोष्टीत पडू नका. ह्या गोष्टी प्लॅन करा, प्रायोरिटी ठरवा. तुम्हाला गोष्टी सोप्या होऊन जातील आणि तुम्हाला जाणवेल, की यार सगळं जेव्हा मी सिस्टमॅटिक करतोय, तेव्हा मला पण टाईम पुरणार. पण तुमचा फायदा नक्कीच त्यात होणार आहे. कारण की तुमच्या गोष्टी त्यामुळं एक नेक्स्ट लेव्हलला बूस्ट होणार आहेत. त्यामुळे ही गोष्ट ट्राय करून बघा. प्लॅनिंग करा आणि प्लॅनिंगनुसार जावा. 1 वीक किंवा 1 महिना एक स्ट्रॅटेजी ठरवा आणि बघा तुमचं कसं इनपुटवर आउटपुट कसं येतंय, एफिशियन्सी किती वाढते प्रमाणात. नक्की प्रयत्न करा आणि हे बघा ट्राय करून. थँक